नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं आपल्या करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ऑप्शनल या प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही सगळ्यांनी 2026चा राज्यसेवेचा प्रिलिम्स दिला असेल. बरेच जण क्वालिफाय करत असतील फॉर रायटिंग मेन्स. बऱ्याच जणांचा पहिला अटेम्प्ट असेल आणि मग ते नाही करू शकतील किंवा काही विद्यार्थी यांना या प्रोसेसमध्ये काय करायचंय आता इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. आता या प्रोसेसमध्ये यायचंय म्हणजे राज्यसेवा किंवा युपीएससी करायचं आहे. म्हणजे तुम्हाला डीवायएसपी, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर, आयपीएस वगैरे अशा पोस्ट काय करायच्या आहेत, तुम्हाला क्वालिफाय व्हायचे, त्या सर्व्ह करायच्या आहेत. तर त्यासाठी आपल्याकडे एक्झाम असते आणि त्या एक्झाम मध्ये सगळ्यात मोठा जो फॅक्टर असतो तो म्हणजे ऑप्शनल. म्हणजे अराउंड 500 मार्काचा हा सब्जेक्ट आहे बघा. अराउंड 500 मार्काचा हा सब्जेक्ट आहे. तर 500 मार्क कसे? ऑप्शनल हा आपल्याला मेन्सला कामाला येतो. आपल्याला मेन्सला कामाला येतो आणि हा एकूण 500 मार्कांसाठी तो तिथे आपल्याला काय आहे. यामध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. आता हा ऑप्शनल सब्जेक्ट चूज कसा करायचा हे खूप महत्वाचं असतं. कारण तुमच्या काय म्हणतात 1750 मार्कापैकी 500 मार्क तुम्हाला त्याच्यामधून मिळवायचे आहे. इट शोज 1/3 वेटेज त्याला आहे. त्यामुळे एकदम व्यवस्थित पहिल्या खेपेला तो ऑप्शनल चूज करणं हे अतिशय काय म्हणतात सावसूत झालं पाहिजे. आली लहर आणि कुठलाही ऑप्शनल घेतला असं नाही व्हायला पाहिजे. ऑप्शनल चूज करण्याचे काही पॅरामीटर्स आहेत आणि जर तुम्ही कन्फ्यूज असाल आतापर्यंत तुमचं ऑप्शनल चूज होत नसेल, कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि जेव्हा तुम्ही प्रिलिम्सचा फॉर्म भरणार आहात तेव्हा तुम्हाला ते ऑप्शनल फिल करावा लागतो. म्हणून जर तुम्ही तो डिसाईड नाही करू शकले, तुम्हाला डिसाईड करण्यासाठी काही मदत हवी असेल, तर ऑब्व्हियसली ॲज अ करिअर ऑर्बिट अकॅडमी ऑप्शनल चूज करण्यासाठी काय काय पॅरामीटर आपण विचारात घेतले पाहिजे आणि कशा पद्धतीने तो डिसाईड केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता बघा, हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे यासाठी मी काही इथे नोट्स काढून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला कुठला ऑप्शनल चूज करावा यासाठी काय होईल, मदत होईल. फॉर एक्झाम्पल, जेव्हा हे जे सगळं मी तयार करत होती तेव्हा रेड पेननी मी तुम्हाला हाय प्रायोरिटी एरियाज, रिस्क किंवा मार्क्स याबद्दल म्हणजे ज्याच्यावर आपला जास्त फोकस जातो अशा गोष्टी ह्या रेड पेन मध्ये मार्क केलेल्या आहेत. म्हणजे ह्या अतिव महत्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा केव्हा आपण ऑप्शनलचा विचार करणार आहोत तेव्हा ह्या रेड पेन मध्ये दिलेल्या गोष्टी तुम्हाला त्या मस्ट विचार कराव्याच लागतील. देन मी सेकंड लाईन मध्ये ह्या ब्लू पेन मध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये कोर स्टेप आणि काही फ्रेमवर्क दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ह्युमॅनिटीज ऑप्शनल चूज करतात किंवा तुम्ही सायन्सचा ऑप्शनल चूज करतात, त्याच्यामधला कोर फंडामेंटल्स काय हे तुम्हाला ब्लू पेन मध्ये सांगितलेलं आहे. आणि नंतर ग्रीन मध्ये तुमच्या जीएस सोबत त्याची किती सिनर्जी आहे किंवा तो पर्टिक्युलर ऑप्शनल निवडल्याने तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये किती इंटरेस्ट किंवा जीएस मध्ये तुम्हाला किती तुमचा लोड हलका होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत. मग पहिले काय असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही रेडवर फोकस केलं पाहिजे, नंतर तुम्ही ब्लूवर फोकस केलं पाहिजे. 2 गोष्टी जर टिक झाल्या तर तुम्ही जीएस सोबत त्याची सिनर्जी, ऍडव्हान्टेज ह्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. मग फक्त जीएस सोबत सिनर्जी आहे म्हणून मी हा सब्जेक्ट घेतो आणि तुम्हाला त्यात इंटरेस्ट नाहीये तर हे वर्क नाही करणार. कसं का वर्क करणार नाही हे आता आपण समजून घेऊया. आता बघा, पहिल्यांदा सगळ्यात जास्त जर कुठल्या गोष्टीला आपण फोकस केलं पाहिजे तर ते म्हणजे हे जे ऑप्शनल आहे हा आपल्याला मेन्सला कामी येणार आहे. बघा, आपल्याला मेन्समध्ये या टॉपिकवर लिहायचं असतं. अराउंड 500 मार्काचा काय आहे सब्जेक्ट आहे, म्हणून खूप ज्युडिशियसली चूज करावा लागेल. विच शोज सिलेबसचा 30%, रिटर्न पेपरचा 30% वेटेज याला आहे. म्हणजे ऑप्शनल बनला तर तुम्हाला रँक येतो, ऑप्शनल बिघडला तर रँक जातो. हे माझ्यासोबतही झालेलं आहे. ओके, ऑप्शनलचा स्टडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टडी आणि ऑप्शनल चूज करणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच वी हॅव टू थिंक. म्हणून तुमच्या रिटर्नचा 30% मार्क त्याला दिलेले आहेत. खूप लोकांचा जीएस खूप चांगलं असतं, पण ऑप्शनल मध्ये एखादा पेपर खराब गेला, त्या वर्षी एंट्री कॉल येत नाही किंवा मग त्या वर्षी काय सर्व्हिस भेटत नाही, ह्या गोष्टी असतात. म्हणून ह्या ज्युडिशियसली चूज करणं खूप महत्वाचं आहे. मी सगळे या प्रोसेस मधून गेलेलो आहोत म्हणून इझी करण्यासाठी ह्या इथे आणलेल्या आहेत. आता बघा, याचे 2 पेपर असतात. प्रत्येक पेपर 250 मार्काचा असतो. म्हणजे 500 मार्कात आपल्याला 2 पेपर लिहायचे असतात. ऑब्व्हियसली एकाच दिवशी असतो. एक सकाळी 9 ते 12, नंतर 2 ते 5 असं ते पेपरचं शेड्यूल असतं. ते आपल्याला लिहायचं असतं.
हे काय अल्टिमेट रँक डिसाइडर आहे. तुम्हाला सांगितलं एक जरी पेपर तो तुमच्या चुकीमुळे किंवा तो त्या दिवशी तुमचा दिवस खराब होता किंवा तुम्ही ऑप्शनल व्यवस्थित चूज नाही केला तर तुमचं 1 वर्ष, एक इंटरव्ह्यू कॉल आणि तुमचा रँक सगळं बरबाद करून टाकतं. म्हणून ऑप्शनल इज द व्हेरी 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 इम्पॉर्टंट थिंग. ओके. जीएस मार्क हे काय असतात युजली क्लोजलीच असतात. म्हणजे काय 400 ते 500 किंवा 400 ते 450 500 या रेंजमध्ये भरपूर लोकांना मार्क्स पडतात. इव्हन मलाही 450च्या आसपास मार्क्स पडलेले आहेत युपीएससी मेन्स मध्ये, जीएस मध्ये. सो जीएस चे मार्क्स काय असतात खूप क्लोजली असतात सगळ्यांना. मग व्हेरिएशन कुठे होणार आहे, आपण ऍडव्हान्टेजियस पोझिशन मध्ये कुठे असणार आहेत, एक 3 सब्जेक्ट डिटरमाइन करतात. एक तुमचा एसे, एक तुमचा इथिक्स आणि ऑप्शनल. तर हे ऑप्शनल जे बिगुल ऑप्शनल जे काय म्हणतात तुमचा सब्जेक्ट आहे हे खूप जास्त मॅटर करतं. म्हणून याला ज्युडिशियसली चूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऑप्शनलचे स्कोर खूप घाणेरडे फ्लक्च्युएट होतात. म्हणजे 210 पासून ते 315 मार्कापर्यंत फ्लक्च्युएट होतात. बघा तुम्ही किती 100 105 मार्काचा डिफरन्स आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 210 पडले आणि एखाद्याला 315 पडले तर ऑब्व्हियसली 315 वाल्याची रँक हायर येणार आहे. त्याला सर्व्हिस हवं ते कॅडर मिळणार आहे, हवं त्या गोष्टी मिळणार आहे. म्हणून ऑप्शनल इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्याला कॅज्युअली घेऊन चालणार नाही. हे जे मार्काचं व्हेरिएशन आहे हे शो करतं की ऑप्शनल का महत्वाचा आहे. ओके. म्हणून ह्या गोष्टी काय करायच्यात पुढे चालायचंय. आता बघा ऑप्शनल सिलेक्ट करताना जनरली आपला टिल्ट असतो. फॉर एक्झाम्पल इट हॅपन्ड विथ मी. माझ्या कसे 2-3 महिने वाया गेले होते तुम्हाला माझ्या रिअल स्टोरी मधून सांगते. आय कम फ्रॉम द इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड. तर मला सुचतच नव्हतं मॅथ्स ऑप्शनल घ्यावं की सोशोलॉजी ऑप्शनल घ्यावं. आय वॉज व्हेरी 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 कन्फ्युज. मी 2 महिने कन्फ्युज होते. मग शेवटी खूप लोकांशी बोलल्यानंतर आय चोज सोशोलॉजी. म्हणजे टिल्ट असतो माणसाचं ग्रॅज्युएशन सब्जेक्ट ओळखीचा वाटतो ना. मग ऑप्शनल मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण असतं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पण असतं, तुमचं काय म्हणतात सिव्हिल इंजिनिअरिंग पण असतं, मॅथमॅटिक्स पण असतं. तुम्ही जर मेडिकल सायन्सचे विद्यार्थी असाल तर मेडिकल सायन्सही असतं, अँथ्रोपोलॉजी असतं. मग आपला जो टिल्ट असतो की आपलं ग्रॅज्युएशन सब्जेक्ट आपल्याला ओळखीचं वाटतं ना, मग आपण ते घेण्याचा टिल्ट करतो. पण प्रॉब्लेम काय होतो, मे बी आपण त्यामध्ये एवढे थरो नसतो किंवा अजून काही प्रॉब्लेम होतात. मग ग्रॅज्युएशन लोक म्हणतात ना ग्रॅज्युएशन सब्जेक्ट तुमचा हा असेल की तुम्ही तो ऑप्शनल घ्यायलाच पाहिजे. पण मे बी जेव्हा आपण ग्रॅज्युएशन मध्ये असू तेव्हा आपण त्यामध्ये चांगलं परफॉर्म नाही केलंय किंवा आपण त्याची कन्सेप्च्युअल इनडेप्थ नॉलेज नाही घेतलंय किंवा अजून काही प्रॉब्लेम झालेत, त्याच्यामध्ये इंटरेस्टच डेव्हलप नाही झाला. मग आता इथे परत ओळखीचं वाटतं म्हणून ग्रॅज्युएशन सब्जेक्ट घेणं कितपत योग्य आहे हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे. आणि जर असं घेतलं आणि आपण त्यामध्ये सब्जेक्टमध्ये थरो नसलो, जनरली आपल्या ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट टेक्निकल असतात आणि मग इथे ते बॅकफायर करायला लागतात. म्हणून ग्रॅज्युएशन सब्जेक्ट काय आहे एक मिथ क्रिएट करतं. डू नॉट फील फोर्स. ओके. फोर्स नका होऊ, स्वतःला फोर्स नका करू की टू टेक युअर ग्रॅज्युएशन सब्जेक्ट ॲज युअर ऑप्शनल. जर आणि तरच चूज करा जर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला सॉलिड कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, तुम्हाला जेन्युइन इंटरेस्ट असेल आणि तुम्ही त्याला एक चांगला वेळ देऊ शकणार असाल तर आणि तरच चूज करा. अगर हे होत नसेल, तुमचं सॉलिड स्ट्रॉंग त्याच्यामध्ये फाउंडेशन नसेल तर प्लीज डोंट टेक इट. इट इज अ सजेशन. खूप लोक घेतात आणि मग दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अटेम्प्टला त्या शिफ्ट करतात. तिथून पुढे अजून 2 अटेम्प्ट लागतात. मग प्रॉब्लेम होतात. मग ते प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून हे वाईजली चूज करा. स्वतःवर फोर्स करू नका की मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे मग मला मॅथ्स कसं येत नाही, मी मॅथ्स ऑप्शनल घेतो. नाही, जर जमत नसेल त्याचा सिलेबस पहा, गोष्टी पहा, आवाकाच्या बाहेर असेल तर घेऊ नका. कुणी आपल्याला फोर्स करत नाही. आपल्याला ऑप्ट करायला लावलंय. आपल्याकडे डिसिजन मेकिंगची पॉवर असली पाहिजे. तिथे वहावत जायचं नाही. नंतर आहे बघा ऑप्शनल चूज करताना काही फिल्टर आपण लावायला पाहिजे स्वतःला. ओके. ग्रॅज्युएशन सब्जेक्ट जर तुम्ही खरंच सॉलिड असाल तर टॅकिट. जर नसेल तुमचं जमत तर घेऊ नका. मग 4 स्टेपचे फिल्टर लावायला पाहिजे. पहिला फिल्टर तुमचा खरंच त्याच्यामध्ये नॅचरल इंटरेस्ट आहे का. फॉर एक्झाम्पल मी XYZ बॅकग्राऊंडची आहे, मला भूगोलामध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणून मी भूगोल ऑप्शनल घेते. चालेल का. येस चालेल. पण माझ्या मैत्रिणीने भूगोल ऑप्शनल घेतला म्हणून मी भूगोल ऑप्शनल घेते आणि त्यात इंटरेस्ट डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते. इट विल टेक टाइम आणि हे भविष्य आपलं 1 2 4 5 वर्ष बर्बाद करू शकतात. मग जेन्युइनली काय करा, चेक करायचं. काय करायचं, एनसीईआरटी घ्यायच्याच, व्हिडिओ पाहायचे, त्या सब्जेक्ट मध्ये मला इंटरेस्ट येतोय का.
मग तुमचा हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, PSIR असेल, अजून पबॅड असेल, ते थोडेसे व्हिडिओ पाहायचे इंटरनेटवर, त्याचे थोडेसे NCERTच पाहायच्या. ते वाचल्यानंतर तुम्हाला त्याला पुन्हा वाचू वाटतंय का, थोडं बहुत समजतंय का, जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला तर ते घेण्याचा आपण विचार करू शकतो. ऑप्शनलचं कसं आहे ना, कमीत कमी आपल्याला काय करावं लागतात, तुमच्या यू मस्ट स्पेंड 500 आवर्स, आपल्याला 500 तासापेक्षा जास्त त्याच्यामध्ये तास घालवावे लागतात. इट्स लाईक काय म्हणतात, पार्टनर आहे ऑप्शनल आपल्या स्टडीज मधला. तर पार्टनर नल्ला असून चालत नाही, तो व्यवस्थितच असावा लागतो. म्हणून ऑप्शनल सुद्धा आपल्या सोयीचा, आपल्याला सुकर, ज्याच्यासोबत आपण वेळ घालू शकू असाच असला पाहिजे. इट्स लाईक अ मॅरेज, इट्स लाईक अ मॅरिंग विथ युअर ऑप्शनल. म्हणून जर तुम्ही तेवढे कम्पॅटेबल असाल तरच तो घ्या, नाही तर घेऊ नका. नंतर बघा, याच्या 2-3 बेसिक NCERT वाचा. जर जेन्युइन इंटरेस्ट डेव्हलप होत असेल देन टेक इट, अगर नसेल तर दुसरा तुम्ही चूज करू शकता. 15 दिवस गेले ऑप्शनल सिलेक्ट करण्यामध्ये, काहीही प्रॉब्लेम नाहीये. ओके, शॉर्टलिस्ट 4-5 त्याच्या कम्फर्ट लेवल तुम्ही डेव्हलप करा. 4-5 दिवस द्या. तुम्हाला खरंच जेन्युइन इंटरेस्ट येतोय का, येत असेल, तुम्ही त्याला सांभाळू शकत असाल, देन यू कॅन गो विथ दॅट सब्जेक्ट. जर नसेल होत तर परत तुम्ही अशा ट्रायल एरर करून चूज करू शकता. ठीक आहे. समजा तुमचा इंटरेस्टही, तुमचं काय झालं, ग्रॅज्युएशनचं मिथही क्लिअर झालं, तुमचा सब्जेक्टमध्ये इंटरेस्टही डेव्हलप झाला. आता तुम्ही काय करू शकता की तो किती व्हॉल्युमिनस आहे, म्हणजे किती टाइम कन्झ्युमिंग आहे, हा सुद्धा एक पॅरामीटर आहे ऑप्शनल सिलेक्ट करण्याचा. काही ऑप्शनल छोटे आहेत, अँथ्रोपॉलॉजी, सोशोलॉजी 3 महिन्यात कव्हर होतात. काही ऑप्शनल मोठे आहेत, PSIR, हिस्ट्री 4-4, 5-5 महिने लागतात कव्हर करायला. जर तुमच्याकडे टाइम कमी असेल तर तुम्ही छोटा ऑप्शनल चूज करणं कधीही फायद्याचं ठरतं. मग दुसरा पॅरामीटर काय आहे, सिलेबसच्या फुटप्रिंट वर्सेस टाइम. सिलेबस व्हॉल्युमिनस आहे, ओके, जसं की हिस्ट्रीचा आहे, जॉग्राफीचा आहे, PSIR आहे, जनरली 5 ते 6 महिने घेतात ते काय म्हणतात तुमचा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी. किंवा कन्साइज आहे, छोटूसा सिलेबस आहे, अँथ्रोपॉलॉजी असेल, सोशोलॉजी असेल, लिटरेचर्स असतील वेगवेगळे, हे जनरली 3 ते 4 महिन्याचे 3 ते 4 महिने घेतात. क्विक रिव्हिजन होतं, क्विक कम्प्लिशन होतं आणि एक सेन्स ऑफ कम्प्लिशन तिथे येतो. आन्सर रायटिंग पुढच्या स्टेप आपल्याला करायला सोपं पडतात. आता समजा हिस्ट्री आहे, तर हिस्ट्री काय होतं, ओव्हरलॅप होतो आपल्या GS सोबत. मग इथे केल्यावर तिथे असंच जास्त करण्याची गरज पडत नाही. सेम फॉर जॉग्राफी, इथे केल्यावर तिथे करण्याची गरज पडत नाही. सेम फॉर PSIR, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन, तुम्हाला पॉलिटी किंवा IR करण्याची असंच गरज पडत नाही. मग काय, हे थोडेसे ऍडव्हान्टेज असतात. मग तुम्ही कशाला हँडल करू शकता, तुम्ही खरंच त्याला 5-6 महिने देऊ शकता, प्रोव्हाइडेड तुमचा इंटरेस्ट. बरं, छोटं आहे, इंटरेस्ट नाहीये, काही मजा नाहीये. हा, मोठं असलं, इंटरेस्ट असलं, 2 महिने एक्स्ट्रा देऊ शकत असलो तर काही एवढं बर्डन येत नाही. पण या 2 गोष्टी सुद्धा काय इम्पॉर्टंट आहे, डिपेंडिंग अपॉन तुमचं एज, तुमच्या किती टाइम तुम्हाला इथे, तुम्ही किती वेळासाठी आलेल्या प्रिपरेशन मध्ये, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून ते चूज करू शकतो. नंतर बघा, नंतरचा पॅरामीटर कोणता आहे, त्याची जनरल स्टडी सोबत सिनर्जी किती आहे. फॉर एक्झाम्पल PSIR, त्याचा 100% ओव्हरलॅप आहे GS2 सोबत. तुम्हाला पॉलिटी आणि IR करण्याची गरज नाहीये एकदा PSIR केलं की. मग त्याला तुम्ही 6 महिने दिले तर इकडे देण्याची गरज नाही ना, आपोआप ती बेसिक अंडरस्टँडिंग डेव्हलप होते. पॉलिटीला 15 ते 20 प्रश्न येतात प्रिलिम्स मध्ये, UPSC असेल तर 17-18 प्रश्न आणि MPSC असेल तर 15 प्रश्न. म्हणजे इथे करण्याची गरज ऍज सच पडत नाही. पुन्हा IR चे UPSC ला खूप जास्त प्रश्न येतात, 15 ते 20 प्रश्न येतात. MPSC ला येत नाही एखाद दुसरा आला तर. पण कसं, हे सगळ्या गोष्टी तिथे कव्हर होतात, एक अंडरस्टँडिंग डेव्हलप होती. आणि PSIR म्हणल्यावर एस्से लिहिण्यामध्ये खूप जास्त मदत होती. हा त्याचा एक फायदा आहे, GS वर ओव्हरलॅप आहे. तसंच समजा हिस्ट्री असेल तर GS1 सोबत 100% सिनर्जी आहे, हिस्ट्री करण्याची गरज नाहीये. मग हा सुद्धा एक प्लस पॉइंट आहे, 5-6 महिने द्यायचे, इकडचं हिस्ट्री करायची गरज नाहीये. ठीक आहे. किंवा समजा जॉग्राफी असेल तर पुन्हा GS1 सोबत तुमचं ओव्हरलॅप होतं, GS1 आणि GS3 सोबत. जॉग्राफी एन्व्हायरमेंट ऍग्री करण्याची गरज पडत नाही. म्हणजे तसंच सोशोलॉजी किंवा अँथ्रोपॉलॉजी असेल तर फॉर एक्झाम्पल सोसायटी हा सेक्शन करण्याची अजिबात गरज पडत नाही. 75 मार्काची प्रिपरेशन अशीच होऊन जाते. सोशल जस्टिस ऍज सच प्रिपेअर करण्याची गरज पडत नाही, आपोआप प्रिपेअर होऊन जातो. एसे मध्ये खूप जास्त इन्साइटफुल इन्फॉर्मेशन येते, थिंकर्स असतील, ती अंडरस्टँडिंग असेल, त्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, सोशोमुळे डेव्हलप होतात. म्हणजे काय, GS4 इथिक्स सोबत एसे अँथ्रोचं खूप सोशोलॉजी आणि अँथ्रोचं खूप जास्त ओव्हरलॅपिंग आहे.
ते थिंकर्स आपण इथिक्स मध्ये कव्हर करतो, ते सगळे थिंकर्स आपण सोशलॉजी मध्ये वाचतो किंवा मोस्ट ऑफ द थिंकर्स आपण PSIR मध्ये वाचतो. मग ही जी सिनर्जी असेल तुमचा अभ्यास कमी करण्यासाठी, तुम्हाला रिव्हिजन देण्यासाठी जास्त टाइम कोणत्या ऑप्शनली मिळतो, प्रोव्हायडेड तुमचा इंटरेस्ट आणि सगळ्या गोष्टी तुम्ही किती टाइम देऊ शकता, ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्ही अशा 2-3 ऑप्शनकडे याल आणि मग तिथून तुम्ही काय करायचं असतं, चूज करायचं असतं. इथे तुम्हाला काय मी उदाहरणं दिलेली आहेत. पण सप्लाय चेनचा सुद्धा तुम्ही काय करायचं, एक चेक हे करायचा, अवॉइड अल्ट्रा निश सब्जेक्ट. ओके, लॅकिंग स्टँडर्ड टेक्स्ट बुक्स, पास्ट इयर क्वेश्चन कीज, रिलायबल टेस्ट ऑप्शन इव्हॅल्युएशन. जर कुणी मास्टर नसेल त्या विषयाचा शिकवायला, जर मटेरियल अवेलेबल नसेल, जर टेस्ट सिरीज अवेलेबल नसेल, आतापर्यंत कोणी खूप प्रोनाऊंड मास्टर त्यातून आलेला नसेल किंवा शिकवणारं कोणी अवेलेबल नसेल, तर प्लीज तसा ऑप्शनल घेऊ नका, ते ब्लंडर ठरतात. हा मग मी करेल, मी करतो, तर नाही होत, अवेलेबल नसला की गोष्टी होत नाहीत. म्हणून ही चौथी गोष्ट आहे जी आपण अवॉइड करायला पाहिजे. कुणाला वाटत असेल मी लिटरेचरचा एखादा एकदम असं भयानक लिटरेचरचा टॉपिक घेतो ना, त्याच्यावर टीचर अवेलेबल आहे ना, मटेरियल अवेलेबल ना, टेस्ट अवेलेबल, मग तुम्ही कशी प्रॅक्टिस करणार, हा प्रॉब्लेम होईल. म्हणून काय करायचं, ते अवॉइड करायचं. आता बघा, त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही ते कसं कसं करायला पाहिजे. ओके, पहिली स्टेप काय आहे, तुम्ही जून महिन्यामध्ये ऑब्व्हियसली आता काय होणार आहे बघा, मे बी असं आहेत मार्केटमध्ये डिस्कशन की MPSC 2026 पुन्हा एकदा एक MPSC ची परीक्षा होणार आहे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये प्रिलिम्स. सो तुमचा ऑप्शनल या 2-3 महिन्यामध्ये प्रिपेअर झालेला पाहिजे. सो तुम्ही ते डिसाईड करायला पाहिजे, विदिन 5-10 डेज तुमचा हा डिसाईड झालेला पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही असे 3, 4, 5 असे स्ट्रीमलाईन करून सब्जेक्ट करा. नंतर ते सब्जेक्ट या दिलेल्या तुमच्या काय म्हणता येईल, या दिलेल्या ज्या 4 स्टेप आहे यामध्ये चेक करून पहा. चेक करून पाहिल्यानंतर तुम्ही काय कराल, रिमेनिंग राहाल 2-3 सब्जेक्ट बद्दल. अजून तुम्हाला त्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही डेफिनेटली कॉल करून आम्हाला विचारू शकता. आपण त्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करू. पण ऑप्शनल सिलेक्ट करताना काही गोल्डन रूल आहेत. ते म्हणजे नो सब्जेक्ट इज इनहरंटली स्कोरिंग. कुठला सब्जेक्ट मूळतः हा स्कोरिंग नसतो. ओके, कमिशन यूज स्टॅटिस्टिकल स्केलिंग. ओके, तुमचे व्हॅरी करतात स्कोर. मग यावर्षी पबॅड मध्ये कमी आला, याचा अर्थ असा नाही की पबॅडचे लोक सर्व्हिस मध्ये येणार नाही. त्याला स्टॅटिस्टिकल व्हॅरिएशन असतं, बुस्टिंग अप होती तिथे मार्काची, तर असा काही इश्यू नाहीये. The best option is simply one where you can write an extraordinary well structured answer in exam time pressure. तुमच्यासाठी तोच बेस्ट ऑप्शनल आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं 100% त्या एक्झाम हॉलच्या स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये देऊ शकाल. तुमच्यासाठी तोच बेस्ट ऑप्शनल आहे जिथे तुम्ही 3-4 महिने, इट्स लाईक तुमच्या लाईफ पार्टनर सोबत जसं तुम्हाला राहावं लागतं तसं ऑप्शनल सोबत राहावं लागतं. जर तुम्ही राहण्यासाठी तयार असाल तर तुम्ही तो ऑप्शनल घेतला पाहिजे. आणि एक्झाम प्रेशर मध्ये त्याला न्याय देण्याचं काम जर तुमच्याकडून होत असेल तर तो ऑप्शन तुम्ही घेतलेला पाहिजे. तर हे काय आहेत, एक काही बेसिक पॅरामीटर आहेत ऑप्शनल सिलेक्ट करण्याचे. आय होप तुम्हाला ते क्लिअर झाले असतील. क्लिअर झाले असतील तर प्लीज तुमचा ऑप्शन लवकर डिसाईड करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय तिथे तुम्ही कॉल करू शकता, विचारू शकता आणि आपण ते ऑप्शन तुमचं डिसाईड करण्यामध्ये काय करू, नक्कीच मदत करू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या मित्रांपर्यंत जे कुणी या प्रोसेसमध्ये आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मदत होईल. आणि चॅनलवर नवी असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, हॅव अ नाईस डे.